ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. ठिकाणी चौरे विरुद्ध चौरे लढत नाही. या ठिकाणी पेनोरकर, पाटकुलकर, टाकळीकर आमच्या जडपी गटातील 10 गावं विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे. चौरे विरुद्ध चौरे निवडणूक होतच नाही ती. अनगरकर विरुद्ध पेनोरकर, पाटकुलकर, टाकळीकर, औंडेकर, अंकोलीकर, कोताळकर, शेज बाबळेगावकर, वरकुटकर, आडेगावकर, सारोळकर अशी निवडणूक आहे ती. दबावाचा या ठिकाणी दबाव किती जणांवर टाकणार आहे तुम्ही? 30 आणि 40 हजार मतदारावर दबाव टाकणार नाही ना. तुम्ही टाकणार कितीवर? एखाद्याला पैसे देताल, एखाद्याला रिव्हॉल्वर लावचाल काय? तुम्ही 40,000 लोकांना गोळ्या घालणार? शिवसेनेला दबाव चालत नाही. आणि आमच्या शिवसेने आणि विशेष करता शिवसेनेला दबाव टाकणारा मायचालाल जन्माला यायचा आहे. तिथं सर्वसामान्य गोरगरीब जनता घेऊन, माझे शिवसैनिक घेऊन त्या ठिकाणी आपण शाखा ओपन केली. आम्हाला कशाची सुद्धा भीती नाही. कधी तर मारायचं आहे. काचत जर ठुलं तर मारणारच आहे. काचत कुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे. आणि आम्हाला मारण्याची भीती नाही. असं बी मेलेतीच ना. कसं प्रत्येक जणाला मरण आहेच ना. आम्हाला बी मरण आहे, त्यांना बी मरण आहे. काय वाटतंय तुम्हाला? खरं तर खूप आनंद होतोय की मी अर्ज भरण्याचा आज आमदार साहेब राजूभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अर्ज भरला. अर्ज भरत असताना पाहिलं की ह्या सर्वसामान्य जनतेचं प्रेम पाहून अतिशय मनाला भावूक झालो. कारण का तर इतके लोकांमध्ये प्रतिसाद, इतकी उत्सुकता होती की भयानक जवळजवळ 200 ते 250 गाड्याचा ताफा, जवळजवळ 300 ते 400 मोटरसायकली अशी भयानक मोठी रॅली काढून या ठिकाणी आम्ही शक्ती प्रदर्शनामध्ये अर्ज भरला. खरं तर ह्या मायबाप जनतेचं असणारं प्रेम या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही. खरं तर ह्या जनतेला मायबाप जनतेला मी साथ घालतोय की मला ह्या झेडपी गट असेल किंवा तालुका असेल, ह्या तालुक्याचा किंवा ह्या झेडपी गटाचा विकास करण्याची एक संधी मिळावी, ही साथ मी ह्या ठिकाणी माझ्या झेडपी गटातील माझ्या मतदार बंधू भगिनीला व माझ्या माता भगिनीला घालतो. विधानसभेला आपल्या सोबत असणारे मानाजी बापू आपल्या सोबत आता राहणार का? त्याच्यावर आमचे आमदार राजाभाऊ खरे, विजयराज दादा डोंगरे, उमेशदादा पाटील, आमचे रमेशजी बारसकर, ज्येष्ठ नेते, सर्व नेते त्या ठिकाणी त्यांचा त्या गोष्टीचा वर विचार करतील. आणि आता तुमच्या ह्या रॅलीमध्ये जनसमुदाय पण होता, बघा, त्या ठिकाणी आमदार देखील तुमच्या सोबत होते. आमदारांचं प्रेम आमच्यावर आहे. कार्यकर्त्याला ताकद देणारा आमदार या मोहोळ तालुक्यात पहिल्यांदा बघतोय. एक हिरी पडणाऱ्या पोरासाठी आमदार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येतोय. याच्या एवढं आम्हाला आनंद काय आहे? माझ्या सर्वसामान्य जनतेला आनंद काय आहे? या ठिकाणी राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यामध्ये विकासाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय 100% राहणार नाही. कारण का तर 606 जिल्हा परिषद सदस्य, 12 पंचायत समिती सदस्य, आता नगरपालिका झाली, आता झेडपी झाली की ह्या मोहोळ तालुक्याचा कायापलट आणि प्रत्येकाला रस्ता, प्रत्येकाला पाणी, प्रत्येकाला आरोग्याची सोय, शाळेची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने हे झेडपी सदस्य वाघासारखं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील 6च्या 6 झेडपी सदस्य सोलापूरच्या जिल्हा परिषद मध्ये डरकाळी पडल्याशिवाय राहणार नाही. साधारण पेनोर गावामध्ये सर्वात जास्त मतदारसंघ आहे, त्यामध्ये तुमचं चौरी विरुद्ध चौरी असं लढत असणार आहे. त्यावर तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? या ठिकाणी चौरे विरुद्ध चौरे लढत नाही. या ठिकाणी पेनोरकर, पाटकुलकर, टाकळीकर आमच्या जडपी गटातील 10 गावं विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे. चौरे विरुद्ध चौरे निवडणूक होतच नाही ती. अनगरकर विरुद्ध पेनोरकर, पाटकुलकर, टाकळीकर, औंडेकर, अंकोलीकर, कोताळकर, शेज बाबळेगावकर, वरकुटकर, आडेगावकर, सारोळकर अशी निवडणूक आहे ती. किंवा मोहोळ तालुका कर म्हणलं तरी चालेल. या ठिकाणी अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीने निवडणूक आहे. ही निवडणूक कुठल्याही सर्व त्या ठिकाणच्या उमेदवाराविरुद्ध नाही. ही निवडणूक आहे अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता. कामाच्या विकास संदर्भात लोक लढतात, ती जिंकतील का दबाव टाकणारे लोक जिंकतील? दबावाचा या ठिकाणी दबाव किती जणांवर टाकणार आहे तुम्ही? 30 आणि 40 हजार मतदारावर दबाव टाकणार नाही ना. तुम्ही टाकणार कितीवर? एखाद्याला पैसे देताल, एखाद्याला रिव्हॉल्वर लावचाल काय? तुम्ही 40,000 लोकांना गोळ्या घालणार? शिवसेनेला दबाव चालत नाही. आणि आमच्या शिवसेने आणि विशेष करता शिवसेनेला दबाव टाकणारा मायचालाल जन्माला यायचा आहे. तिथं एकनाथजी शिंदे साहेब दाढीवाले त्या ठिकाणी बसलेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरत शेठ गोगावले तिकडे आहेत, उदय सामंत साहेब आहेत, अतिशय या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत. आमदार इथं तिकडं ह्याचा आपला लोणावळ्याचा खाली घाट सुद्धा उतरू देत नाहीत असं आमदार साहेबांनी 10 वेळा सांगितलंय. आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबाला असताना आमच्या बरोबर आम्हाला कोण त्या ठिकाणी दबाव टाकणार आहे? 2019ला त्या ठिकाणी विधानसभेला मी तालुका प्रमुख असताना अनगर व अनगर बारावाड्यात जाऊन 15 दिवस प्रचार केला. त्यावेळेस बरीचशीच मंडळी यात नव्हती.
त्या ठिकाणी तालुका प्रमुख झाल्या पहिल्यांदा खंडोबाच्या वाडीत शाखा ओपन करण्याचं काम ह्या चरणराज चौरेने केलं. ही सर्वसामान्य गोरगरीब जनता घेऊन, माझे शिवसैनिक घेऊन त्या ठिकाणी आपण शाखा ओपन केली. आम्हाला कशाची सुद्धा भीती नाही, कधी तर मारायचं आहे. काचत जर ठुलं तर मारणारच आहे. काचत कुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे आणि आम्हाला मारण्याची भीती नाही. असं बी मेलेतीच ना, कसं प्रत्येक जणाला मरण आहेच ना. आम्हाला बी मरण आहे, त्यांना बी मरण आहे, कुजून मरणार आहे. त्यामुळे काय विषय नाही. एक मिनिट